तुम्हाला माहितीये, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. या श्लोकाचा तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमशी संबंध आहे. आधी या श्लोकाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे काय? जेवायला बसण्याच्या आधी श्रीहरीचं किंवा परमेश्वराचं नामस्मरण करायचं. पण असं का? ते केल्याने सहज हवन होते. म्हणजे तुमचं पचन जे आहे ते सहजरित्या होत असतं. पण असं कसं? ते असं, की जेव्हा आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, तेव्हा आपलं मन शांत होतं आणि पॉझिटिव्ह इमोशन्स इन्व्होक होतात. आणि हे जेव्हा होतं, तेव्हा आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणजे रेस्ट आणि डायजेस्ट ती पण ॲक्टिव्हेट होत असते. ही सिस्टम तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, त्याचबरोबर पॅनक्रियाजला इन्शुलिन सिक्रेट करायला सांगतं, ज्यामुळे तुमच्या रक्तातली साखर पेशींपर्यंत योग्यरित्या पोहोचते. आयुर्वेद शास्त्र पण असंच काहीसं सांगतं, "पथ्यं च अन्नम न जीर्यति." म्हणजे तुम्ही किती पण पथ्यकर आहार करत असाल, पण निगेटिव्ह इमोशन्स जसे की चिंता, भय, शोक, क्रोध या इमोशन्सने ते खाल्लं, तर त्याचं पचन नीट होणार नाही. सो गट एंड ब्रेनचा हा संबंध वेस्टर्न मेडिसिनने आत्ता एक्सप्लोअर केला, जो आयुर्वेदने 5,000 वर्षांपूर्वी आधीच सांगून ठेवलं होतं. सो आत्ताच्या पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्सना एक स्मॉल रिक्वेस्ट, पुढच्या पिढीला हा श्लोक शिकवताना त्याच्या मागचं शास्त्र पण नक्की समजावून सांगा. थँक यू.